हॅलो. तर आपण पाहत होतो जिओमेट्री क्लास 10 चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटी. लास्ट लेक्चरला आपण काय प्रॉपर्टी पाहिल्या, रेशोज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं फर्स्ट प्रॉपर्टी, रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट. जर दोन ट्रायंगल असतील आणि त्या दोन ट्रायंगलची हाईट इक्वल असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. हाईट इक्वल तर एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग टू देअर बेसेस. सेकंड पाहिली, रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस. दोन ट्रायंगल असतील त्यांच्या एरियाचा, दोन ट्रायंगलचा बेस इक्वल असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. बेस इक्वल रेशो हाईट आणि हाईट इज इक्वल, हाईट जर इक्वल असेल तर रेशो बेसच्या इक्वल. आणि हाईट आणि बेस दोन्ही इक्वल असेल तर त्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया काय होता, इक्वल होता. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं. ह्या लेक्चरमध्ये आपण सुरू करणार आहे एक्झरसाइज 1.1. एक्झरसाइज 1.1 किंवा प्रॅक्टिस सेट 1.1. त्याच्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल काय आहे, बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. एक ट्रायंगल आहे, त्याचा बेस 9 आहे, हाईट 5 आहे. अनदर ट्रायंगल, बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 आणि हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. एक ट्रायंगल आहे ज्याचा बेस 9 आहे, हाईट 5 आहे. आता युनिट काय दिलेलं नाही त्यांनी. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस 10 आहे, हाईट 6 आहे. तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. आपण एक काम करूयात, डायग्राम ड्रॉ करूयात. डायग्राम दिले नाहीत पण आपण ड्रॉ करूयात. सपोज हे दोन ट्रायंगल आहे. हा ट्रायंगल आहे ABC, हा ट्रायंगल आहे PQR. बेस ऑफ ट्रायंगल इज 9. या ट्रायंगलचा बेस आहे 9 आणि हाईट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू बेस. हे आपल्याला माहिती आहे, लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं आहे तुम्हाला. मग हाईट याची ड्रॉ करावी लागेल आणि ही झाली AD हाईट. हाईट किती आहे, 5. सेम हिअर, या ट्रायंगलचा बेस आहे 10 आणि हाईट याची पण ड्रॉ करावी लागेल. ह्याची हाईट याला म्हणूयात आपण PS. हाईट आहे 6. ओके. तर ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड करायचा. तर याचा एरिया काय असणार, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. ठीक आहे. याचा एरिया काय असणार, एरिया ऑफ ट्रायंगल, ह्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकूयात आधी आपण. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ इंटू बेस BC इंटू हाईट AD. याचा काय असणार एरिया, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू QR इंटू PS. मग घेऊयात या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो, दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू याचा एरिया हाफ इंटू बेस BC किती 9, हाईट AD किती 5 अपॉन PQRचा एरिया हाफ इंटू बेस QR 10 इंटू हाईट 6. हाफ अप कॅन्सल, 5 1 चा 5, 5 2 चा 6, 3 2 चा 6, 3 3 चा 9, देन 3 1 चा 3 आणि 2 2 चा 4. देअरफॉर जे ट्रायंगलचा बेस 9 आहे, हाईट
5 आहे, दुसरा ट्रायंगल आहे बेस 10 आहे आणि हाईट 6 आहे, तर त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो आला 3:4. ओके. नेक्स्ट क्वेश्चन सेकंड. काय क्वेश्चन काय पहा, या फिगरमध्ये बी सी परपेंडिकुलर आहे ए बी वरती अँड ए डी परपेंडिकुलर आहे ए बी वरती BC4, AD 8. Then find area of triangle ABC upon area of triangle ADC, म्हणजे ADB, म्हणजे ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड करायचा आहे. आता पहा, ABC आणि ADB मध्ये ABC मध्ये बेस कोणता AB आणि हाईट कोणती, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, तर हाईट कोणती BC. ABD मध्ये बेस AB आणि हाईट AD, म्हणजे ह्या दोन्ही ट्रायंगलमध्ये बेस काय आहे, इक्वल आहे. आणि आपल्याला माहिती आहे इक्वल बेस असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. देन डायरेक्टली लिहूयात आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू, दोन्ही ट्रायंगलचा बेस सेम आहे, देन त्यांच्या एरियाचा रेशो काय असणार, करस्पॉन्डिंग टू देअर हाईट. मग ABC ची हाईट BC आणि ADB ची हाईट AD. रिझन लिहिणार काय, ट्रायंगल्स हॅविंग इक्वल बेस, दोन्ही ट्रायंगलचा बेस इक्वल आहे. देन एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू BC 4 AD 8. देन 4 1 चा 4 4 2 चा 8, म्हणजे 1/2. त्यांच्या एरियाचा रेशो आला 1/2, म्हणजे याचं मिनिंग होतं जर ABC 1 असेल तर ADBचा एरिया 2 असेल, ABCचा एरिया 5 असेल तर ADBचा किती असणार आहे 10, म्हणजे ADB हा ABCच्या काय आहे डबल आहे. ओके. आता हेच आपण आपल्या रेग्युलर मेथडने पण करू शकतो. कसं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय असणार, हाफ इंटू बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ इंटू बेस AB इंटू हाईट BC. सिमिलरली त्याप्रमाणे एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. Therefore area of triangle ADB is equal to half into base AB into height AD. मग घेऊयात त्यांच्या एरियाचा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू ABC हाफ इंटू AB इंटू BC, ADB हाफ इंटू AB इंटू AD, हाफ हाफ कट AB कट. ठीक आहे. देअरफॉर BC अपॉन AD आणि BC किती 4 AD 8, दॅट इज 1/2. असं करा किंवा या पद्धतीने करा, दोन्ही राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, काय इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. सेगमेंट PS परपेंडिकुलर टू RQ, PS perpendicular to RQ, PS perpendicular to RQ, segment QT perpendicular to PR, RQ is equal to 6, PS is equal to 6, then find, PS 6, RQ 6, PR 12, then find QT फाइंड करायचं आहे मला. ठीक आहे. तर आता पहा, ट्रायंगलचा एरिया तो आपण कसाही काढला, कोणत्याही फॉर्म्युल्याने काढला, कोणताही बेस घेतला, कोणती हाईट घेतली तरी एरिया चेंज होणार आहे का, नाही चेंज होणार, एरिया काय राहणार आहे सेम. मग आता ह्या ट्रायंगलचा पहा, आपल्याला
आर क्यू दिलाय, पी एस दिलाय. म्हणजे आपण पी क्यू आर हा ट्रँगल घेतला. कोणता? पी क्यू आर दिसतोय आपल्याला असा. इथं काय ऑप्टूस अँगल आहे पी क्यू आर. हा झाला बेस 6, हा एक्सटेंड केला, ही झाली हाईट किती 6. मग इथं आपण पी क्यू आरचा एरिया काढूयात या फॉर्म्युलेने. बेस हा आणि हाईट ही. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. देन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू हाफ इंटू बेस. हाऊ मच? बेस कोणता? आर क्यू. हाईट पी एस. इथे समजलं असेल हा ऑप्टोस अँगल आहे आणि त्याच्यावरती काय केले? हाईट टाकले. पी एस इज नॉट हाईट. हाईट काय? हाईट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू बेस. Then area of triangle PQR is equal to half into RQ किती 6, PS किती 6. ओके, डिवाइड करत वाटलंच तर 2 1 चा 2, 2 3 चा 6. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 3 6 चा 18. ओके, आता पहा, आत्ता आपण हा बेस घेतला आणि ही हाईट घेतली. आता आपण हा ट्रायंगल जर असा केला ना, असा केला तर हा पी आणि हा आर असा फिरवला तर हा पी इथे येणार, आर तिकडे जाणार आणि हा ट्रायंगल आपल्याला असा दिसेल. हा असणार इथे टी, इथे असणार क्यू व्हर्टेक्स. किंवा असंही समजा हा काय परपेंडिक्युलर, हे व्हर्टेक्स म्हणजे ही काय झाली त्या ट्रायंगलची हाईट झाली. ही हाईट, तर हाईट बेसवरती परपेंडिक्युलर म्हणजेच पी आर झाला बेस. मग हा बेस ही हाईट, असं पण आपण त्याचा एरिया काढू शकतो. हा बेस आणि ही हाईट. मग अशी हा बेस ही हाईट, आत्ता हा बेस ही हाईट, असं पण एरिया काढूयात. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू हाफ इंटू बेस कोणता आत्ता पी आर इंटू हाईट टी क्यू. देन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू हाफ इंटू पी आर 12 इंटू टी क्यू आपल्याला फाइंड करायचं आहे. ह्याला आपण वाटलंच तर 1 देऊयात. एरिया ऑफ ट्रायंगल दोन्ही एरिया पी क्यू आरचाच एरिया आहे, ट्रायंगल पी क्यू आरचाच दोन्ही एरिया आहे आणि तो आपण इथे कॅल्क्युलेट केला आहे. पी क्यू आर 18. मग इथे पुटअप करूयात आपण. 18 इज इक्वल टू 1/2 इंटू 12 इंटू टी क्यू. देन 2 1 चा 2, 2 6 चा 12, 6 1 चा 6, 6 3 चा 18. देअरफॉर 3 इज इक्वल टू टी क्यू, म्हणून टी क्यू आला 3. आता त्यांनी कोणतं युनिट दिलं नाही म्हणून आपण असं लिहू शकतो काय 3 युनिट. ओके, तर हे झालं आपण एक्झरसाइज 1.1 मधलं 3 नंबरचं एक्झाम्पल. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, क्वेश्चन नंबर मला वाटतं 4th नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन काय आहे? ए पी परपेंडिक्युलर टू बी सी. ए पी परपेंडिक्युलर टू बी सी म्हणजे हा जो ट्रायंगल आहे ए बी सी, त्याची हाईट झाली ए पी. त्याच्यानंतर ए डी पॅरले बी सीला, ए डी पॅरले बी सीला. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी. ए बी सी इज टू बी सी डी. ए डी पॅरले कशाला? बी सीला. आता एक लक्षात ठेवायचं, दोन पॅरलाईन असतील, सपोज ह्या 2 पॅरलाईन आहे, त्याच्यामध्ये कितीही ट्रायंगल काढले तुम्ही, कितीही ट्रायंगल काढले, सगळ्या ट्रायंगलची हाईट काय असणार आहे? इक्वल. हे थिअरम आपण 9th मध्ये पाहिलं होतं. 2 जर पॅरलाईन असतील त्याच्यामध्ये कितीही ट्रायंगल काढले, सगळ्या ट्रायंगलची हाईट काय असणार आहे? सेम, इक्वल. आता पहा, ए बी सी आणि बी सी डी हे दोन्ही ह्या पॅरलमध्ये आहेत, पॅरलाईन्समध्ये आहेत, त्यामुळे दोघांची हाईट काय असणार आहे? सेम. ए बी सीचा बेस घेतला कोणता? बी सी.
BDCचा बेस घेतला कोणता BC, म्हणजे BC हा बेस कॉमन आहे आणि हाईट पण दोन्ही ट्रायंगलची काय झाली इक्वल, कारण दोन्ही पॅरल लाईन्समध्ये आहेत. आणि दोन ट्रायंगलचा बेस आणि हाईट जर इक्वल असेल तर ते ऑफकोर्स ते ट्रायंगल काय असणार आहे इक्वल, त्यांचा एरिया पण काय असणार आहे इक्वल असणार आहे. याचं डायरेक्ट आन्सर लिहू आपण. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. रिझन लिहिणार काय, ट्रायंगल्स हॅविंग इक्वल बेस. इक्वल बेस कोणता बेस BC अँड हॅविंग इक्वल किंवा कॉमन बेस लिहू शकता अँड हॅविंग इक्वल हाईट. रिझन लिहायला विसरायचं नाही, इक्वल हाईट. हाईट का इक्वल, बिकॉज ते ट्रायंगल दोन पॅरल लाईनच्या मध्ये आहेत. ट्रायंगल्स लाईज इन पॅरल लाईन्स AD अँड BC. ओके. आणि या प्रॅक्टिस सेटमधला लास्टचा क्वेश्चन एकदम सिंपल क्वेश्चन आहे. PQ परपेंडिकुलर BC, PQ परपेंडिकुलर BC, AD परपेंडिकुलर टू BC, देन फाइंड द फॉलोइंग रेशो. पहिला आपल्याला दिलाय एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. PQB हा ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. PQB अपॉन ट्रायंगल PBC. पहा आता PQB चा बेस कोणता, PQB चा बेस कोणता BQ. PBC चा बेस कोणता BC. बेस इक्वल नाहीये. PQB ची हाईट कोणती PQ, PBC ची हाईट कोणती PQ. दोघांची हाईट काय आहे इक्वल आहे. दोन्ही ट्रायंगल PQB आणि PBC ची हाईट काय आहे इक्वल आहे. आणि आपल्याला माहिती आहे हाईट जर इक्वल असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो असतो करस्पॉन्डिंग टू देअर बेसेस. मग PQB चा बेस कोणता BQ. PBC चा बेस कोणता BC. रिझन काय आला, ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट. दोन्ही ट्रायंगलची हाईट PQ ही सेम आहे, त्यामुळे त्यांच्या एरियाचा रेशो असणार करस्पॉन्डिंग टू देअर बेसेस. सेकंडचं पहा, एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता पहा PBC आणि ABC. PBC चा बेस कोणता BC, ABC चा बेस कोणता BC. बेस काय सेम आहे. PBC ची हाईट कोणती PQ, ABC ची हाईट कोणती AD. हाईट काय डिफरंट आहे. यांचा बेस इक्वल आहे, हाईट डिफरंट आहे. आणि बेस इक्वल हाईट डिफरंट असेल तर आपल्याला माहिती आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. मग PBC ची हाईट कोणती PQ, ABC ची हाईट कोणती AD. याला रिझन लिहिणार, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस. ह्यांचा बेस BC हा इक्वल आहे. थर्ड नंबरचं एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. ABC एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. ABC ADC. आता पहा आपल्याला दिसतंय
ए बी सीचा बेस बी सी, हाईट ए डी. ए डी सीचा बेस डी सी, हाईट ए डी. ओके, ए बी सीचा बेस बी सी, हाईट ए डी. ए डी सीचा बेस डी सी, हाईट ए डी. म्हणजे हाईट इक्वल आहे, बेस डिफरंट आहे. हाईट इक्वल तर त्यांच्या एरियाचा रेशो इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. मग ए बी सीचा बेस कोणता? बी सी. ए डी सीचा बेस कोणता? डी सी. रिझन काय? ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट. हाईट दोन्ही ट्रायंगलची काय? इक्वल. ए बी सीची पण हाईट ए डी आणि ए डी सीची पण ए डी. फोर्थ अँड लास्ट, एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. ए डी सी अपॉन पी क्यू सी. ए डी सी अपॉन पी क्यू सी. ए डी सीचा बेस डी सी, हाईट ए डी. पी क्यू सीचा बेस क्यू सी, हाईट पी क्यू. आता या दोन ट्रायंगलमध्ये ना बेस इक्वल आहे ना हाईट इक्वल आहे. आपण डायरेक्ट त्याचा एरिया काढू. ए डी सीचा एरिया काय असणार आहे? हाफ इंटू बेस डी सी इंटू हाईट ए डी. पी क्यू सीचा एरिया हाफ इंटू बेस क्यू सी इंटू हाईट पी क्यू. हाफ ऑफ कॅन्सल, देअरफॉर डी सी इंटू ए डी अपॉन क्यू सी इंटू पी क्यू. ओके, म्हणजेच ह्याला आपण प्रॉपर्टी पण म्हणू शकतो कोणती? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट, जी आपण फर्स्ट नंबरची प्रॉपर्टी पाहिली होती. ओके, अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 1.1 संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरपासून आपण बी पी टी थिअरम चालू करणार आहे. ओके.